राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीच्या निकालावरून संजय राऊतांनी टोला लगावलाय। अशोक चव्हाणांनी काँग्रेस चिन्हावर दावा केला असता तरी त्यांना ते मिळालं असतं, ही मोदी गॅरंटी आहे असा टोला राऊतांनी लगावला। डॅमेज कंट्रोलसाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्व आमदारांची आज मुंबईत बैठक झाली। या बैठकीला काँग्रेसच्या 7 आमदारांनी दांडी मारली। वेगवेगळी कारणं देत काँग्रेसचे आमदार विधिमंडळातल्या बैठकीला गैरहजर होते, मात्र आमदार परवानगी घेऊनच गैरहजर राहिले असा दावा बाळासाहेब थोरातांनी केला। आदित्य ठाकरेंनी आज जळगावच्या ग्रामदैवत भवानी मातेचं दर्शन घेत आरती केली। आदित्य सुवर्णनगरी जळगावच्या दौऱ्यावर आहे। आरतीनंतर त्यांनी जळगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात आदित्य ठाकरेंनी सभा देखील घेतली। राजेंद्र महाडोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। ते यवतमाळ राष्ट्रीय ओबीसी क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांच्या भाजप प्रवेशानं चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपला बळ मिळाल्याचं म्हटलं जात आहे। मावळ पंचायत समितीच्या वतीनं मावळ तालुक्यामध्ये आमसभेचं आयोजन करण्यात आलं। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा पार पडली। यापूर्वीची आमसभा 2016 मध्ये घेण्यात आली होती, त्यामुळे तब्बल 8 वर्षांनंतर ही आमसभा होत असल्यानं या आमसभेला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। पुण्यात सेना केसरी स्पर्धेला सुरुवात होती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त हडपसरमध्ये राज्यस्तरीय भव्य सेना केसरी कुस्ती स्पर्धा 2024चं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये बुलेट आणि चांदीच्या गदेसह 31 लाखांच्या बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे। भाजपनं ईडीच्या माध्यमातून अशोक चव्हाणांना त्रास दिलाय, त्याचा बदला घेतला जाईल असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांनी या बैठकीत दिला। लोकसभा आणि विधानसभेला नांदेड जिल्ह्यात सर्व काँग्रेस उमेदवार निवडून आणणार अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे। भाजपच्या 3ही उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। अशोक चव्हाणांनी तसंच मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनीही राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला। महायुतीच्या उमेदवारांनी राज्यसभेसाठीचे अर्ज दाखल केले। शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना अर्ज दाखल करता आलेला आहे। यावेळेस मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील उपस्थित होते। शिंदे गटाचे नेतेही उपस्थित होते। तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेलांनीही राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला। प्रफुल्ल पटेलांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवार गटावर निशाणा साधला। अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळे पटेलांना पुन्हा संधी दिली अशी टीका राऊत यांनी केलेली आहे। तर काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या असं उत्तर अर्ज भरल्यावर प्रफुल्ल पटेलांनी दिलं। या राज्यसभा निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवारानं देखील अर्ज दाखल केलाय। विश्वास जगताप असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे। राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे आता ही निवडणूक होणार आहे। जगतापांच्या उमेदवारीला 10 आमदारांनी पाठिंबा दिलाय। त्यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून 10 आमदारांच्या सह्या आहेत। त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे। आज विधानभवनाच्या प्रांगणामध्ये एक अनोखं दृश्य दिसलं। प्रफुल्ल पटेल राज्यसभेसाठी अर्ज भरायला आलेले असताना त्यांची जितेंद्र आव्हाडांसोबत भेट झाली। पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात संवादही होत होता। एवढंच नव्हे तर जितेंद्र आव्हाड आमचेच आहेत असं विधानही पटेलांनी आव्हाडांच्या खांद्यावर हात ठेवून दिलं। राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानभवनात आले। यावेळेस फडणवीस यांनी भाई जगताप दिसताच त्यांना हाक मारून बोलावून घेतलं। भाई जगतापांनी जाऊन देखील फडणवीसांची भेट घेतली आणि दोघांमध्ये हसत संवाद झाला। विशेष म्हणजे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतरचा हा संवाद होता, त्यामुळे हा लक्षणीय ठरला आहे। सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, म्हणूनच सोनियांनी रायबरेलीच्या जनतेला भावनिक पत्र लिहिलंय। मी आज जी कुणी आहे ती तुमच्यामुळे, तुमच्याशिवाय माझं कुटुंब अपूर्ण आहे। प्रकृतीच्या कारणामुळे मला पुढची निवडणूक लढणं शक्य नाही असं सोनियांनी पत्रात म्हटलंय। लोकसभा निवडणुकांच्या आधी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली। नवी दिल्लीमध्ये 11,500 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 2 दिवसीय अधिवेशन पार पडलं। 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी अधिवेशन पार पडणार आहे। आगामी निवडणुकांबाबत अधिवेशनामध्ये चर्चा केली जाईल। प्रधानमंत्री ने 370 का सेट किया है। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। मराठा आरक्षण सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतायत। जरांगेंनी पाणी, अन्न आणि औषधोपचारांचा पूर्णपणे त्याग केलाय। त्यांची तब्येत खालावली आहे। आजही त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दिलाय। डॉक्टरांचा हात झटकून त्यांनी उपचारास नकार दिला। मनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्यामुळे आता सरकारची चांगलीच धावपळ सुरू झाली। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय आणि याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पारित होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा उपसमितीच्या बैठकीत विशेष अधिवेशनाबाबतचा निर्णय झाला।
वाशिमच्या पोहरादेवीमध्ये सेवालाल जयंती उत्सव साजरा करण्यात आला। यावेळेस मंत्री गुलाबराव पाटील तसंच दादा भुसे, संजय राठोड आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते। सेवालाल महाराजांच्या 285व्या जयंतीनिमित्त या नेत्यांनी जगदंबा माता मंदिर आणि संत सेवालाल महाराज रामराव महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं। यवतमाळमध्ये सेवालाल महाराजांची 285वी जयंती उत्साहात साजरी झाली। बंजारा समाजाच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आलेली आहे। शोभायात्रा काढण्यात आली असून पारंपरिक वेशभूषेत नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। लोकगीतं, लोकनृत्य सादर करत बंजारा संस्कृती जोपासण्यात आली। नाशिकच्या नांदगावमध्ये सेवालाल महाराजांची जयंती साजरी झाली। यावेळेस सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये बंजारा समाजाच्या महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या होत्या।